नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, बाजीप्रभू देशपांडे हे कोणत्या पदावर कार्यरत होते? पर्याय ए सुभेदार, बी सरदार, सी सेनापती, डी पेशवे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी सरदार. प्रश्न क्रमांक 2, बाजीप्रभू देशपांडे यांच्या नावावर कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? पर्याय ए पावनखिंड, बी घोडखिंड, सी प्रतापगड, डी सिंहगड. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए पावनखिंड. प्रश्न क्रमांक 3, पावनखिंडची लढाई कोणत्या ठिकाणी झाली? याचे पर्याय ए कोल्हापूर जिल्हा, बी सातारा जिल्हा, सी पुणे जिल्हा, डी रायगड जिल्हा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए कोल्हापूर जिल्हा. प्रश्न क्रमांक 4, पन्हाळगडावर शिवाजी महाराजांना वेढा घालणारा सेनापती कोण होता? पर्याय ए अफजल खान, बी शाहिस्ते खान, सिद्दी जोहर, डी औरंगजेब. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी सिद्दी जोहर. प्रश्न क्रमांक 5, घोडखिंडचे नाव पावनखिंड कोणी ठेवले? याचे पर्याय ए मराठा सरदारांनी, बी स्थानिक लोकांनी, सी शिवाजी महाराजांनी, डी इतिहासकारांनी. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी शिवाजी महाराजांनी. प्रश्न क्रमांक 6, पावनखिंडची लढाई मराठा इतिहासात कशासाठी महत्त्वाची आहे? पर्याय ए पहिली लढाई, ही सर्वात मोठी लढाई, सी त्यागाचे सर्वोत्तम उदाहरण, ही शेवटची लढाई. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी त्यागाचे सर्वोत्तम उदाहरण. प्रश्न क्रमांक 7, पन्हाळगडाचा वेढा किती काळ चालला होता? पर्याय ए 1 महिना, बी 3 महिने, सी 5 महिने, डी 7 महिने. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी 3 महिने. प्रश्न क्रमांक 8, बाजीप्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली किती मावळे होते? पर्याय ए 100, बी 200, सी 300, डी 500. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी 300. प्रश्न क्रमांक 9, बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमामुळे कोणता किल्ला सुरक्षित झाला? पर्याय ए पन्हाळगड, बी प्रतापगड, सी विशाळगड, डी रायगड. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी विशाळगड. प्रश्न क्रमांक 10, बाजीप्रभू देशपांडे यांचे नाव इतिहासात कशासाठी अमर आहे? पर्याय संपत्ती, बी प्रशासन, शौर्य व निष्ठा, डी व्यापार. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी शौर्य व निष्ठा. प्रश्न क्रमांक 11, पावनखिंडची लढाई कोणत्या घटनेनंतर झाली? याचे पर्याय अफजल खान वध, बी आग्रा सुटका, सी पन्हाळगड वेढा, डी राज्याभिषेक. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी पन्हाळगड वेढा. प्रश्न क्रमांक 12, पावनखिंडची लढाई कोणत्या शतकात झाली? याचे पर्याय ए 15वे, बी 16वे, सी 17वे, डी 18वे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी 17वे. प्रश्न क्रमांक 13, पावनखिंड ही कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे? याचे पर्याय ए सातपुडा, बी अरवली, सी सह्याद्री, डी विंध्य. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी सह्याद्री. प्रश्न क्रमांक 14, बाजीप्रभू देशपांडे यांनी कोणत्या मूल्याचे सर्वोत्तम उदाहरण दिले? पर्याय संपत्ती, बी स्वार्थ, सी कर्तव्यनिष्ठा, डी विलास. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी कर्तव्यनिष्ठा. प्रश्न क्रमांक 15, बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमामुळे कोणती गोष्ट साध्य झाली? याचे पर्याय ए तह, बी विजय, सी शिवाजी महाराजांची सुरक्षित सुटका, डी राज्याभिषेक. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी शिवाजी महाराजांची सुरक्षित सुटका.
प्रश्न क्रमांक 16. पावनखिंडची लढाई कोणत्या प्रकारचे युद्ध होते? याचे पर्याय: A. मैदानी युद्ध, B. नौदल युद्ध, C. संरक्षणात्मक अडथळा युद्ध, D. तोफखाना युद्ध. याचे योग्य उत्तर आहे पर्याय C. संरक्षणात्मक अडथळा युद्ध. प्रश्न क्रमांक 17. पावनखिंड लढाईचा मुख्य उद्देश काय होता? याचे पर्याय: A. किल्ला जिंकणे, B. शत्रूचा नाश, C. महाराजांना वेळ मिळवून देणे, D. तह करणे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय C. महाराजांना वेळ मिळवून देणे. प्रश्न क्रमांक 18. पावनखिंडची लढाई मराठा इतिहासात कशाचे प्रतीक आहे? याचे पर्याय: A. तह, B. पराभव, C. बलिदान, D. संपत्ती. याचे योग्य उत्तर आहे पर्याय C. बलिदान. प्रश्न क्रमांक 19. पन्हाळगडाचा वेढा कोणत्या ऋतूत होता? पर्याय: उन्हाळा, B. पावसाळा, C. हिवाळा, D. वसंत. याचे योग्य उत्तर आहे पर्याय B. पावसाळा. प्रश्न क्रमांक 20. बाजीप्रभू देशपांडे हे कोणत्या स्वराज्य चळवळीचे भाग होते? पर्याय: A. ब्रिटिश विरोधी, B. मराठा स्वराज्य, C. निजाम विरोधी, D. पोर्तुगीज विरोधी. याचे योग्य उत्तर आहे पर्याय B. मराठा स्वराज्य. प्रश्न क्रमांक 21. बाजीप्रभू देशपांडे यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला? याचे पर्याय: A. 10 जुलै 1660, B. 12 जुलै 1660, C. 13 जुलै 1660, D. 15 जुलै 1660. याचे योग्य उत्तर आहे पर्याय C. 13 जुलै 1660.